नमस्कार मित्रांनो, मुंबई आणि पुण्याच्या अगदी जवळ असलेलं आशी येथील एकमेव असं हिल स्टेशन जिथे कोणत्याही गाड्या चालवायला पूर्णपणे बंदी आहे. हो, आपण बोलतोय निसर्गाचा खजिना असलेल्या माथेरानबद्दल. 1850मध्ये ठाण्याचे तत्कालीन कलेक्टर ह्यूज मलेट यांनी या सुंदर जागेचा शोध लावला. समुद्रसपाटीपासून अंदाजे 2600 फूट उंचीवर असलेलं हे ठिकाण आज पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित आहे. आजच्या या एकाच वेळेमध्ये आम्ही तुम्हाला माथेरानची सफर घडवणार आहोत, ज्यामध्ये प्रवास, लहान मुलांची घ्यायची काळजी, प्रसिद्ध महादेव मंदिरे आणि टॉप पॉईंट्स या सर्वांची अचूक माहिती मिळेल. तर चला सुरू करूया आजचा हा व्लॉग. आता बघूयात माथेरानला पोहोचायचं कसं. तर माथेरानचा मुख्य पायथा आहे नेरळ. तुम्ही CST वरून किंवा ठाण्यावरून कर्जत खोपोली जाणारी सेंट्रल लोकल पकडून थेट नेरळ स्टेशनला उतरा. आणि जर तुम्ही पुण्याहून येत असाल तर कुठल्याही एक्सप्रेसने येऊन कर्जतला उतरा आणि तिथून लोकलने नेरळला या. महत्त्वाची गोष्ट, तुम्ही स्वतःच्या गाडीने जर येत असाल तर ते फक्त दस्तुरी पॉईंटपर्यंतच येऊ शकते. तिथे मोठी सरकारी पार्किंग व्यवस्था आहे, तिथे तुम्ही गाडी पार्क करू शकता. आणि शेअरिंग टॅक्सीचं भाडं आहे 120 रुपीज फॉर अडल्ट आणि 60 रुपीज फॉर किड्स. दस्तुरी पॉईंटला पोहोचल्यावर सगळ्यात आधी आपल्याला माथेरान नगर परिषदेची एंट्री फी भरावी लागते. सध्या ती अडल्टसाठी 50 रुपये आणि लहान मुलांसाठी 25 रुपये आहे. तिकीट घेतल्यानंतर आणि तिकीट चेकिंग झाल्यानंतर आता इथून पुढे माथेरान मुख्य गावात जाण्यासाठी तुमच्याकडे 4 पर्याय आहेत. पहिला म्हणजे ई-रिक्षा. वीकेंडला गेल्यानंतर ई-रिक्षासाठी तुम्हाला एवढी मोठी लाईन दिसेल. दुसरा पर्याय म्हणजे घोडेस्वारी किंवा हाताने ओढली जाणारी रिक्षा. तिसरा पर्याय पायी चालत जाणे. रेल्वे ट्रॅकच्या बाजूने निसर्गाचा आनंद घेत चालण्यात एक वेगळीच मजा आहे. आणि चौथा आणि सर्वात लोकप्रिय पर्याय म्हणजे टॉय ट्रेन. दस्तुरी पॉईंट शेजारीच अमन लॉ स्टेशन आहे. तिथून माथेरान स्टेशनसाठी दर अर्ध्या एका तासाला टॉय ट्रेन सुटते. त्याचं तिकीट फक्त 55 रुपये आहे. मित्रांनो, अखेर ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो ती माथेरानची लाडकी टॉय ट्रेन आता आली आहे. अमन लॉजवरून जेव्हा ही टॉय ट्रेन शिट्टी वाजून हळूहळू पुढे निघते तेव्हा एक वेगळीच धाकधूक आणि आनंद होतो. हे छोट्याशा झुकझुक गाडीत बसून खिडकीबाहेर हात काढायची आणि निसर्ग अनुभवायची मजा खरोखरच खूप मस्त आहे. या टॉय ट्रेनचा वेग ताशी अवघा 10 ते 12 किलोमीटर असतो, त्यामुळे घाई गडबड काहीच नाही. अगदी आरामात तुम्हाला आजूबाजूचे घनदाट जंगल, पक्ष्यांचा आवाज आणि दऱ्याखोऱ्यांचे विहंगमय दृश्य अनुभवता येते. जेव्हा ही ट्रेन डोंगराच्या कडेने वळण घेते तेव्हाचा तो नजारा डोळ्याचे पारणे फेडणार असतो. पावसाळ्यात तर आजूबाजूला इतकं धुकं असतं की आपण ढगांमधून प्रवास करतो असा भास होतो. ट्रेनमध्ये लहान मुलांचा उत्साह तर पाहण्यासारखा असतो. दस्तुरी पॉईंट ते माथेरान स्टेशन हा अवघ्या 45 मिनिटांचा प्रवास कधी संपतो हे समजतच नाही. तर जर तुम्ही माथेरानला येत असाल तर पायी चालण्यापेक्षा एकदा तरी या टॉय ट्रेनचा प्रवास नक्की करा. चला, आमची ट्रेन आता माथेरान स्टेशनला पोहोचली आहे. आता पुढे जाऊया मुख्य गावाकडे. आता इथून चालत चालत आम्ही निघालो आहोत पिसारनाथ महादेव मंदिराकडे. हे मंदिर अगदी शार्लोट लेकच्या काठावर वसलेले आहे. हा तलाव माथेरानच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे. आजूबाजूला घनदाट जंगल, पक्ष्यांचा किलबिलाट आणि पाण्याचा नाद यामुळे इथे आल्यावर मनाला एक वेगळी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. आता आपण आलो आहोत माथेरानच्या सर्वात पवित्र आणि शांत ठिकाणी म्हणजे श्री पिसारनाथ महादेव मंदिर. हे मंदिर माथेरानचं ग्रामदैवत असून येथील सर्वात प्राचीन मंदिर मानले जाते. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील शिवलिंग हे मानवनिर्मित नसून स्वयंभू आहे. हे शिवलिंग एक वैशिष्ट्यपूर्ण L आकारात असून त्यावर सिंदूर लावलेला असतो. स्थानिक लोक आणि पर्यटकांची या मंदिरावर अफाट श्रद्धा आहे. या मंदिराच्या आजूबाजूला बरेचसे हॉटेल्स आहेत, तिथे तुम्ही खाऊ शकता. त्याच्यानंतर पुढे चालत गेल्यावर हा शार्लोटे लेक आहे. इथे पावसाळ्यामध्ये खूप गर्दी असते आणि छान असा धबधबा पण असतो, जो सध्या नव्हता कारण एवढा पाऊस पडलेला नव्हता, पण तरी बरेचसे पर्यटक इथे होते आणि खूप गर्दी होती. नंतर खाली उतरल्यानंतर इथे थोडंसं ट्रेकिंग करून जाता येतं आणि सुंदर असा व्ह्यू दिसतो तुम्हाला, हे तुम्ही बघू शकता.
आणि एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्याबरोबर मुलं असतील तर हे बघा, असे छोट्या छोट्या डबक्यांमध्ये त्यांना अजिबात पाय टाकू देऊ नका. त्याच्यामधून बघा छोटासा साप निघतो आहे. आणि मुलं वगैरे असतील किंवा तुम्हीसुद्धा प्रॉपर ट्रेकिंग शूज घालूनच बाहेर पडा. थोडंसं चालत गेल्यानंतर आपल्याला इथून एक सुंदर असा व्ह्यू दिसतो, तर तो तुम्हाला पुढे दिसेलच. फक्त चालताना थोडी काळजी घ्या. जर तुम्ही पावसामध्ये निघत असाल तर प्रॉपर जर काळजी घेतली तर तुमची ट्रिप नक्की मेमोरेबल होईल. आणि हे बघा, तिथून हा असा व्ह्यू दिसतो आणि पावसाळ्यामध्ये तर खूप सुंदर दिसतो. आणि माथेरान असं हे पर्यटकांनी भरलेलं असतं पावसाळ्यामध्ये. बघा, भुट्ट्यावाल्याकडे किती गर्दी आहे. त्यानंतर इथे जे मेन पॉईंट्स आहेत ते म्हणजे लुईसा पॉईंट्स. हा माथेरानचा सर्वात प्रसिद्ध पॉईंट आहे. इथून प्रबळगड किल्ला आणि आजूबाजूच्या दऱ्यांचा अद्भुत नजारा दिसतो. पावसाळ्यात तर इथून अनेक रिव्हर्स वॉटरफॉल पाहायला मिळतात. त्याच्यानंतर इथला फेमस पॉईंट आहे तो म्हणजे इको पॉईंट. तिथे जाण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्याबरोबर लहान मुलं असतील तर माथेरानमध्ये माकडांचा खूप सुळसुळाट आहे. मुलांच्या हातात खाण्याचे पदार्थ, ज्यूसचे बॉक्स किंवा खेळणी उघडी देऊ नका. माकडे ती हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे मुले घाबरू शकतात आणि त्यांना दुखापत होऊ शकते. बरेच जण म्हणतात की माथेरानला गेल्यानंतर सगळे पॉईंट सारखेच वाटतात. तर हो, सगळे पॉईंट सारखेच वाटतात, पण तिथे गेल्यानंतर ते पॉईंट्स बघितल्यानंतर अशी मनाला जी शांतता मिळते ना, ती फक्त तिथेच मिळू शकते. हे असे छोटे छोटे रस्ते, त्याच्यावरून ट्रेकिंग करून जाणे, आणि पावसाळ्यात तर हे ट्रेकिंग खूप मजा येते. आणि त्याच्यानंतर हा आहे आपला फेमस पॉईंट इको पॉईंट. इथे तर एवढी गर्दी होती, तुम्ही बघू शकता. हा इथला सगळ्यात फेमस पॉईंट आहे. इथे आल्यावर दरीच्या दिशेने मोठ्याने ओरडल्यास आपला आवाज पुन्हा प्रतिध्वनी होऊन ऐकू येतो. पर्यटकांमध्ये हा खूप लोकप्रिय पॉईंट आहे, जशी या गर्दीवरून तुम्हाला कळतच असेल. आणि हे फोटो काढायसाठी पण तुम्हाला इथे असं छान डेकोरेशन केलेलं आहे. आय थिंक 10 की 15 रुपये पर फोटो आहे. आणि हो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्याबरोबर मुलं असतील तर इथे खूप चालावं लागते. त्यामुळे मुलांसाठी आरामदायक स्पोर्ट्स शूज आणि ORS किंवा पाण्याची बाटली नेहमी सोबत ठेवा. आता इथले बाकीचे अदर फेमस पॉईंट म्हणजे पॅनोरमा पॉईंट, अलेक्झांडर पॉईंट आणि हनीमून पॉईंट. हे पॉईंट्स देखील दरीच्या सुंदर दृश्यांनी आणि ट्रेकिंगच्या फीलसाठी उत्तम आहेत. जर तुम्हाला अप्रतिम सूर्योदय पाहायचा असेल तर सकाळी लवकर इथे या. इथून आजूबाजूच्या परिसराचा 360 डिग्री व्ह्यू मिळतो. तो पॉईंट कुठला, तर तो आहे पॅनोरमा पॉईंट, जो खूप फेमस आहे त्याच्या सूर्योदयासाठी. माथेरानच्या या धुक्यात, डोंगराच्या कुशीत आणि शांततेत घालवलेला हा दिवस कधी संपला ते समजलंच नाही. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून दूर येऊन निसर्गाच्या इतक्या जवळ राहण्याचा अनुभव मनाला एक नवीन ऊर्जा देऊन गेला. आता इथून निघताना आम्ही फक्त आमचं सामानच घेऊन चाललो नाही आहे, तर माथेरानच्या या गार हवेच्या झुळका, टॉय ट्रेनचा तो सुंदर प्रवास, महादेवाच्या चरणी मिळालेली ती शांतता आणि कधीही विसरता न येणारे अनेक गोड आठवणी आम्ही सोबत घेऊन जातो. ही जागा आपल्या हृदयात एक कायमस्वरूपी जागा बनवून घेते. माथेरानच्या बाजारपेठेत गरमागरम वडापाव, भजी आणि मिसळपाव नक्की ट्राय करा. आणि हो, माथेरानची प्रसिद्ध चिक्की आणि चॉकलेट फज घरी नेण्यास अजिबात विसरू नका. इथे मिळणाऱ्या चामड्याच्या वस्तू आणि चपला देखील खूप स्वस्त आणि चांगल्या असतात. आणि मित्रांनो, माथेरानला येताना ही एक गोष्ट सर्वात महत्त्वाची लक्षात ठेवा. माथेरान हे डोंगरावर असल्यामुळे तिथे मोबाईल नेटवर्क खूप कमी असतं. त्यामुळे बऱ्याचशा दुकानावर तुम्ही ऑनलाईन पेमेंट नाही करू शकत. त्यामुळे येताना तुम्ही कॅश तुमच्याजवळ नक्की ठेवा. आणि अजून एक गोष्ट, माथेरान हे इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे इथे प्लास्टिकच्या पिशव्या आणि कचरा टाकण्यास सक्त मनाई आहे. एक सुजाण पर्यटक म्हणून आपण येथील निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे कुठेही कचरा टाकू नका आणि माथेरान स्वच्छ ठेवण्यास मदत करा. बाजारपेठेत फिरताना आम्हाला आणखी एक भारी गोष्ट दिसली, ती म्हणजे इथला गेम झोन. इथे लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मनोरंजक गेम्स आहेत. या गेमचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इथे कोणताही गेम फक्त 50 रुपयामध्ये तुम्ही खेळू शकता. 50 रुपयामध्ये मिळणारी ही मजा बजेट फ्रेंडली आणि खूपच भारी आहे. संपूर्ण माथेरानमध्ये खूप पायी चालावी लागते, त्यामुळे पाय नक्कीच दुखतात. अशावेळी या बाजारपेठेमध्ये अनेक मसाज सेंटर्स आहेत, जिथे तुम्ही फुल बॉडी मसाज घेऊ शकता, तोही एका माफक दरामध्ये, फक्त 100 रुपीज.
तर मित्रांनो, हा होता आजचा माथेरानचा संपूर्ण व्लॉग. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात विकेंड घालवण्यासाठी माथेरान हे एक उत्तम आणि बजेट फ्रेंडली ठिकाण आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका सुंदर प्रवासात. तोपर्यंत सुरक्षित राहा, फिरत राहा. धन्यवाद.